स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि एक प्रकारे आपण बघतोय की महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, कोण कुठे लढणार, एकत्र कोण कुठे लढणार याची चर्चा सुरू झाली आहे। महाविकास आघाडीच्या बाबतीत एकीकडे नाराजीचे सूर उमटत असताना दुसरीकडे महायुतीने सुद्धा एक प्रकारे स्वबळाचा नारा काही ठिकाणी दिल्याचं चित्र आहे आणि याला कारण ठरलंय अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं एक विधान। ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावरती लढेल अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान दिली। ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगळं लढू असं मुख्यमंत्री म्हणतात। मात्र त्याच वेळी ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईमध्ये मात्र महायुती म्हणून लढू असंही मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट केलं गेलं। तर अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी याची माहिती दिली की ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष आणि आमची एकमेकांच्या विरोधात ताकद आहे तिथे कदाचित भाजप वेगळा विचार करू शकतो, सगळेजण वेगवेगळे लढू शकतात। तर दुसरीकडे मुंबईमध्ये मात्र मोठ्या संख्येनं जेव्हा विरोधकांचा रेटाही पाहायला मिळतोय, मुंबईमध्ये एकत्रित लढू असे संकेत मुख्यमंत्र्यांकडून दिले गेले आहेत। तर असंच काहीचं चित्र आपल्याला ठाण्यामध्येही पाहायला मिळेल। ठाण्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका असोत, विधानसभेच्या निवडणुका असोत, प्रत्येक वेळेला चर्चा झाली की कोण कोणाच्या विरोधात लढणार, पण ठाणे महानगरपालिकेचा विचार करता सर्वाधिकार युती संदर्भातले किंवा एकत्रित लढवण्यासंदर्भातले हे एकनाथ शिंदेंना दिले गेल्याची माहिती मिळते। एक प्रकारे ठाणे हा शिवसेनेचा गड मानला जातो, बालेकिल्ला मानला जातो। ठाण्यामध्ये महायुतीतला प्रत्येक पक्ष हा एक प्रकारे स्वबळाचा नारा देतोय, असंच काहीचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय। ठाणे शहरासह अख्खा ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे आणि पर्यायानं शिवसेनेचा एक स्ट्रॉंग होल्ड मानला जातो। आगामी महापालिका निवडणुकीत ठाणे आणि इतर महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढल्यास भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपात वाद होऊ शकतो। त्यानंतर सुद्धा भाजपला ठाण्यात कमी अधिक जागा मिळाल्या तर त्याचा शिंदे शिवसेनेला फटका बसू शकतो, कारण ठाणे महानगरपालिकेची उमेदवारी न मिळणारे उमेदवार पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाण्यात महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्र लढायचं याबद्दलचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार महायुतीकडूनच एकनाथ शिंदेंना दिले गेल्याची माहिती मिळते आहे।